जी शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमन सरकारी कर्मचारी, राज्यातील पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। वेतनवाढीच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असे आदेश निर्गमित झालेले असून या वेतनवाढीचा लाभ फरकासह लागू करण्यासंदर्भातला आणि जर कर्मचारी सेवानिवृत्त झाले असतील तर त्यांना त्या अंतर्गत सर्व लाभ देण्यासंदर्भातले आदेश आज निर्गमित झालेले आहेत। कोणते ते आदेश आहेत, कोणत्या सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना याचा लाभ होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणार हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांचा विशेषतः शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असणारे जे अध्यापक, पदवीधर अध्यापक, केंद्र प्रमुख, सहाय्यक शिक्षक जे आहेत त्यांना आगाऊ अत्युत्कृष्ट कामानिमित्त आगाऊ वेतनवाढीचा 6व्या वेतन आयोगामध्ये जो लाभ दिला जात होता आणि या संदर्भात न्यायालयामध्ये रीट याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि या संदर्भात हा लाभ पुढे पूर्ववत चालू ठेवण्यासंदर्भातला निकाल दिलेला होता, परंतु या संदर्भातली कार्यवाही झालेली नसल्यामुळे पुन्हा एकदा अवमान याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि याच्यामध्ये सुद्धा आगाऊ वेतनवाढीचा 6व्या वेतन आयोगाचा लाभ देण्याबाबत निर्देशित करण्यात आलेलं होतं। त्यानुसार जिल्हा परिषदेतील आदेश पारित करण्यात आलेले होते, तथापि वेतनवाढीचा फरक आणि सेवानिवृत्तीचा वेतनात लाभ दिलेला नव्हता आणि यानुसार माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करून 6व्या वेतन आयोगामध्ये वेतन निश्चिती करण्याबाबत सुधारित आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही करण्यास निर्देशित केल्यानुसार सुधारित आदेश आता पारित करण्यात आलेले आहेत। यामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ ज्या तारखेला लागू झालेली असेल त्या तारखेपासून त्यावेळी लागू असणाऱ्या वेतन श्रेणीतील वेतनवाढीनुसार वेतन सुधारित करून प्रत्यक्ष सुधारित दरानं वित्त विभागाकडून पडताळणी झाल्यानंतर वेतन व वेतन फरक जो आहे तो अदा करण्यासंदर्भात कळवण्यात आलेला आहे। ज्या कर्मचाऱ्यांचं वेतन हे त्यांना आगाऊ वेतनवाढ लागू झालेल्या दिनांकास कमाल मर्यादेपर्यंत पोहोचलेलं असेल त्यांच्या बाबतीत शासन निर्णयातील तरतुदीनुसार त्यावेळी लागू असणाऱ्या वेतन आयोगाप्रमाणे रकमेची परिगणना करावी व वेतन पडताळणी झाल्यानंतर फरक अदा करण्यासंदर्भातल्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। आगाऊ वेतनवाढ यापूर्वी लागू केली असेल व शासन परिपत्रक 3 जुलै 2009, शासन निर्णय 2017 10-11 नुसार ज्यांचा फरक वसूल केला असेल त्यांना तो फरक परत अदा करावा। सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आगाऊ वेतनवाढीचा लाभ मिळालेल्या तारखेपासून वेतन निश्चिती करून त्यांची वित्त विभागामार्फत पडताळणी करावी। तदनंतर वेतन फरक, सुधारित सेवानिवृत्ती प्रकरण व सेवानिवृत्तीचे सुधारित लाभ देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी आणि आगाऊ वेतनवाढ लागू करण्याची कार्यवाही करण्यास या आदेशान्वये मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील या संदर्भातले जे संबंधित शिक्षक कर्मचारी आहेत, पदवीधर अध्यापक, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे। हा अतिशय महत्त्वपूर्ण असा आदेश निर्गमित झालेला आहे। या संदर्भातला न्यायालयीन निकाल जो आहे तो कर्मचाऱ्यांच्या बाजूने लागलेला आहे, त्यामुळे आगाऊ वेतनवाढ जे आहे ते आता मिळणार आहे। जे रिटायर्ड झालेले आहेत त्यांनासुद्धा त्यांची वेतन निश्चिती करून आगाऊ जो फरक आहे तो त्यांना पेन्शनमध्ये त्यांच्या सेवानिवृत्ती वेतनामध्ये दिला जाणार आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असणारे जे प्राथमिक अध्यापक, पदवीधर अध्यापक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।